पुढची बातमी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये येतील। जानेवारीमध्ये खरं तर वाघनखं राज्यात येणार होती, पण आता ती तारीख पुढे ढकलली गेली आहे। एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ही वाघनखं महाराष्ट्रात येतील। वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत सध्या प्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, जानेवारीमध्ये येणारी वाघनखं आता एप्रिल किंवा मे महिन्यात येतील असं कळतंय, काय कारण आहे त्यामागचं? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर राज्य सरकारकडून ब्रिटन सरकारकडे जी वाघनखाची प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे। मात्र ब्रिटन सरकारकडून जी आहे ती भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात वाघनखं पाठवण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। त्याचमुळे कुठेतरी आता ही वाघनखं जी आहे ती एप्रिल किंवा मे महिन्यात येतील अशी आपल्याला खात्रीलायक माहिती मिळते। याआधी जर बघितलं असेल तर वाघनखं जानेवारीत आणण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली होती। मात्र ब्रिटन सरकारची प्रक्रिया ही अद्याप सुरू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करूनच वाघनखं जी आहेत ती महाराष्ट्रात परततील। कारण आपण जर बघितलं असेल तर वाघनखांसंदर्भातील मोठा कार्यक्रम जो आहे तो येत्या काळात महाराष्ट्रात घ्यायचा आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान ही वाघनखं कशी येतील यासाठी देखील आता राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी जानेवारी महिन्यात येणारी वाघनखं आता एप्रिल किंवा मे मध्ये येऊ शकतात अशी आपल्याला माहिती मिळते। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।